आज सुप्रिया सुळे जे आहे मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. शक्ती विधेयकासंदर्भात अंमलबजावणी करण्याची त्यांनी मागणी केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या महिला अत्याचाराच्या घटना वारंवार होत आहेत आणि अनेकदा आपण बघतोय की त्या घटनांच्या संदर्भामध्ये लोक रस्त्यावरती उतरत आहेत आणि कायदा कठोर करण्याची मागणी करतायत. घटना घडते, त्याच्यानंतर लोक रस्त्यावर येतात, त्याच्यानंतर फक्त त्या व्यक्तीला अटक होते, पण त्याच्यानंतर त्या व्यक्तीला कठोर शिक्षा होण्यासाठी वर्षानुवर्षांची वाट बघावी लागते आणि याच्यामध्ये आरोपीला हा मनस्ताप हा कायमस्वरूपी होत राहतो आणि त्याच्यासाठी लवकरात लवकर कायद्यामध्ये बदल करणं अपेक्षित आहे. काही बदल हे आदरणीय सुप्रियाताईंनी देखील सुचवलेले आहेत आणि काही हे सगळे लोक जे आम्ही सगळे महिला अत्याचाराच्या घटनांसाठी जे महिलांसाठी काम करतात त्या महिलांनी देखील सुचवलेले आहेत की कायदा हा कठोर होणं गरजेचं आहे. आजचा जो कायदा आहे या कायद्याची कुठेही लोकांना भीती राहिलेली नाही असं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. कायद्यामध्ये फाशीची तरतूद असायलाच हवी असं आम्हाला वाटतं. जिथे मुलींची 3-3 वर्ष 2-2 वर्षाच्याही मुलींवरती अत्याचाराच्या घटना होत आहेत, 80-90 वर्षाच्या महिलांवरती अत्याचाराच्या घटना होत आहेत, अशा वेळेस ह्या आरोपींची हिंमत तरी कशी होते महिलांवरती असा क्रूरपणे अत्याचार करण्याची. तर त्याच्यासाठी त्यांच्यावरती दबाव असावा, त्यांच्यावरती दहशत असावी म्हणून कायद्यामध्ये फाशीची तरतूद असावी जी शक्ती कायद्यामध्ये होती. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की शक्ती कायद्यापेक्षा कठोर कायदा आम्ही आणू, पण तो आणताही मला असं वाटतं 5 वर्ष निघून गेलेली आहेत आणि या 5 वर्षामध्ये अनेक महिलांवरती अत्याचार झाले, त्या अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. तर तो कायदा जो ते आणण्याचा प्रयत्न करतायत, आमच्या शक्ती महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये जो शक्ती कायदा आम्ही पारित केलेला होता त्याच्यामध्ये जे बदल त्यांनी केलेले तो कायदा लवकरात लवकर आणावा, जेणेकरून लोकांमध्ये एक दहशत तयार होईल आणि कुणीही महिलांच्या अंगावर हात टाकण्याची हिंमत करणार नाही अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. वाढत्या महिलांवरील अत्याचाराच्या घटना लक्षात घेता गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तुम्ही काय बोलू त्यांनी राजीनामा दिला पाहिजे का? मला एवढंच कळतं की ज्या महिलांवरती ज्या अत्याचाराच्या घटना या महाराष्ट्रामध्ये वारंवार होताना आपण बघतोय आणि त्यांना न्याय मिळायला जो उशीर होतो आहे, इथे कुठेतरी गृह विभागाकडनं दुर्लक्ष होतंय किंवा पोलीस यंत्रणेकडनं दुर्लक्ष होतंय का? ज्या व्यक्तीने आता हा गुन्हा केलेला आहे नरसंगीच्या घटनेमध्ये तो पॅरलवरती होता, तर तिथे पोलीस यंत्रणेचं त्याच्यावरती लक्ष नव्हतं का? त्याच्यावरती 2 वेळा आधी हा गुन्हा नोंद झालेला आहे आणि हा त्याने आता जी केली ही 3री घटना आहे. असं असतानाही मग या पोलिसांकडनं त्याच्यावरती काहीच नियंत्रण नव्हतं का? अनेक ठिकाणी असंही लक्षात येतं की जिथे महिलांवरती अत्याचार होतात त्या पोलीस स्टेशन पर्यंत तक्रारी नोंदवायला जातात, पण त्यांना पोलिसांकडनंच दबाव आणला जातो, पोलिसांकडनं त्यांची तक्रार घेतली जात नाही आणि कसंही करून ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतो आणि त्या महिलेला परत घरी पाठवण्याचा प्रयत्न केला जातो. अशा वेळेस अशाही होतात घटना की त्या महिलेवरती तक्रार तो नोंदवली जाते, पण आरोपीला फरार व्हायला वेळ दिला जातो. आरोपी फरार झाल्यानंतर तो आरोपी सापडतच नाहीये असं म्हणूनही देखील पोलीस यंत्रणेकडनं दुर्लक्ष केलं जातं. अशा अनेक उदाहरणं आम्ही देऊ शकतो की या अनेक गोष्टींमधून महिलांना जावं लागतंय आणि म्हणून महिलांवरती अत्याचार झाला ना तरी महिला पोलीस स्टेशन पर्यंत जाऊन अनेक महिलांची हिंमत होत नाही तिथे तक्रार नोंदवण्याची, कारण त्यांना न्याय मिळत नाही. आणि माझं म्हणणं आहे, रेप हा महिलेच्या शरीरावरती एकदा होतो, पण आपली यंत्रणा जी निष्काळजीपणा करते किंवा दुर्लक्ष करते त्याच्यावरती महिलेवरती त्या यंत्रणेमुळे वारंवार रेप होतो आणि तो तिला त्रास सहन करावा लागतो. तर याच्यामध्ये नक्कीच गृह विभागाचं दुर्लक्ष म्हणावं किंवा त्यांच्याकडनं हेडसांड महिलांची होताना आपल्याला दिसते. या अनेक केसेस मध्ये उदाहरण आहेत. आपण कुठले कायदे होतात, एखादी घटना घडल्यावर त्या संदर्भातली अंमलबजावणी होते. आता पॅरलवर आरोपीने अत्याचार केला तर समोर आला. आता आजच्या कॅबिनेट बैठकीत फडणवीसांनी निर्णय घेतला की पॅरलवर कुठल्याही अत्याचार करणाऱ्या आरोपीला सोडलं जाणार नाही. आधीच निर्णय का घेतला जात नाही सरकारने? इथे फक्त एकटा पॅरलवरतीच तो असणारे आरोपी असणारे आणि मग तो अत्याचार करणारे असं नाहीये. आमचं म्हणणं आहे की आज समाजामध्ये ती दहशत निर्माण होणं गरजेची आहे, कायद्याचा एक वचक निर्माण होण्याची गरज आहे. त्याच्यासाठी तुम्ही कायद्यामध्ये फाशीची तरतूद आणायलाच हवी. मला सांगा, 2 वर्षाच्या आणि 4 वर्षाच्या मुलीवरती जेव्हा अत्याचार होतोय त्या मुलीला काय कळतं? त्या मुलीला हे कळतं तरी का की आपण कोणाच्या सोबत चाललेलो आहे? जेव्हा अशा क्रूर घटना होत आहेत मग त्या आरोपीला आपण वाचवतो तरी काय, किंवा त्याच्यावरती मानवतेचा धर्म म्हणून आपण त्याला का मदत करायला देखील आपण कायद्याने त्याला तेवढी मदत मिळते? तो क्रूर आहे आणि त्याच्यावरती मानवता धर्म पण नसायला हवा. त्याच्यासाठी महिन्याभराची तरतूद असायला हवी की महिन्याभरात ती केस चालली पाहिजे, ती केस चालून त्याला शिक्षा झाली पाहिजे.
माझं म्हणणं आहे, आज न्यायालयावरती ज्या लोड बघताना अनेक वर्षानुवर्ष केसेस चालत राहतात, तुम्ही महिलांसाठी स्वतंत्र न्यायालयाची स्थापना का करू शकत नाही? सरकारच्या हातात आहे ना. सरकारने जर प्रयत्न केले तर महिलांचे खटले चालवण्यासाठी एक स्वतंत्र न्यायालय सरकार उभं करू शकतं. तुम्हाला महिलांना न्याय द्यायचा आहे ना, तर द्या ना. तुम्ही महिलांना न्याय द्यायचा, तुम्ही जे म्हणतात की आम्ही फार आमच्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीच्या पाठीशी आहेत, एक स्वतंत्र न्यायालय उभं करा, ज्याच्यामध्ये फक्त महिलांच्या संदर्भातल्या तक्रारी ऐकल्या जातील आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळेल. वैष्णवी हगवण्यासारखी केस असेल किंवा अशा अनेक केसेस मला सांगता येतील की त्या फक्त न्यायालयीन प्रक्रियेमध्ये उशीर झाल्यामुळे त्यांना जीव गमवावा लागलेला आहे. मग अशा केसेसमध्ये तुम्ही फक्त एक न्यायालय, स्वतंत्र न्यायालय महिलांसाठी उभं करू शकत नाही, जिथे 50% आज समाजामध्ये महिला आहेत. आम्हाला तेवढी गरज आहे. आम्हाला आमच्या केसेसच्या संदर्भातली लवकरात लवकर न्याय मिळणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही बघतायत केसेस चालतायत, केसेस तक्रार नोंदवल्या जाते, पण जे तिथले साक्षीदार असतात त्या साक्षीदारांना प्रलोभनं दिली जातात, प्रेशराईज केलं जातं आणि ते साक्षीदार शेवटी त्यांचा जबाब बदलतात आणि शेवटी त्या महिलेला, जिच्यावर अत्याचार झालाय, तिला न्याय नाही मिळत. मग अशा वेळेस सरकार जबाबदार नाहीये का? किंवा न्याय व्यवस्था जबाबदारी नाहीये का? ही सरकारने स्वतंत्र न्यायालय उभं करावं ही आमची. राजीनामा दिल्यानंतर आजपर्यंत तरी राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद अजूनपर्यंत रिक्त आहे. राज्यात एकीकडे महिला अत्याचाराच्या घटना पाहता एवढं महत्वपूर्ण निर्णय प्रलंबित ठेवला जातोय, घटना वाढतायत, विरोधी पक्ष म्हणून कसं पाहताय तुम्ही या साऱ्या गोष्टी? मला असं वाटतं महिला आयोगाच्या अध्यक्षा त्याही वेळेस होत्या, त्याही वेळेस घटना वाढलेल्याच होत्या आणि आताही वाढलेल्याच आहेत. त्या होत्या तेव्हा काही घटना कमी होत्या अशा नाहीये. फक्त काही लोकांना पाठीशी घालण्याचंही काम त्यावेळेस झालं. पण तरी माझी सरकारला या निमित्ताने विनंती आहे की महिला आयोगाच्या अध्यक्ष एक नॉन पॉलिटिकल, ज्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, अशा महिलेची नियुक्ती तिथे करावी, जेणेकरून तिथे राजकीय हस्तक्षेप होणार नाही आणि महिलांना न्याय मिळेल. तर ती लवकरात लवकर सरकारने ती नियुक्ती करावी अशी माझी विनंती आहे. नावाची चर्चा आहे. त्यांच्या नावाची आता सध्या चर्चा सुरू झाली आहे. किशोर पेडणेकरांनी पण त्यांचं मत व्यक्त केले की अशाच अधिकाऱ्याची आता गरज आहे. तुम्हाला काय वाटतं? तो सरकारचा निर्णय, कुणाला नियुक्त करावं कुणाला नाही, पण आमची एवढीच विनंती आहे की नॉन पॉलिटिकल, ज्याचा राजकीय दृष्ट्या काही संबंध नाही अशा व्यक्तीची आणि ज्याला कायद्याचं ज्ञान आहे अशा व्यक्तीची तिथे नियुक्ती करावी, जेणेकरून महिलांना पारदर्शकपणे न्याय मिळेल. आणि लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी महिला आयोग जो आदरणीय पवार साहेबांनी स्थापन केला, त्या महिला आयोगाचं काम पूर्णपणे पारदर्शकपणे होईल. काही खराब प्रकरणामध्ये त्यांच्या परिवारातील सदस्यांचं नाव पुढे आलेलं, पण त्यांच्यावरती थेट कारवाई काही अद्याप झालेली नाही, तर त्यांना काही संरक्षण कवच आहे असं पण एक चर्चा आहे. वाचवलं जातंय कुठलं संरक्षण कवच नेमकं ते काम? मला असं वाटतं की त्या प्रकरणामध्ये जे कुणी तिथे आरोपी आहेत किंवा ज्यांचे नावं तिथे कनेक्टेड आहेत त्या सगळ्यांची सरकारच्या माध्यमातून चौकशी होणं गरजेची आहे. आम्ही सगळे अजूनही त्याच्यामध्ये पाठपुरावा करतोच आहे की कुणीही त्या संदर्भामध्ये जर आरोपी असतील तर त्यांना कोणालाही पाठबळ सरकारकडनं मिळू नये किंवा त्यांना मदत होऊ नये. ते सगळे ज्यांची तिथे नावं येतील, कनेक्शन येतील, ते सगळे नावं बाहेर येतीलच आणि आम्ही तोपर्यंत त्याचा पाठपुरावा करत राहू. स्पेसिफिक ठेवलं जातंय असं वाटतं. अजूनही माझा सरकारवरती विश्वास आहे की सरकार लवकरात लवकर योग्य ती कारवाई करेल. शेवटी सरकारच्या हातामध्ये अनेक पुरावे आहेत, अनेक त्यांचे बँकेचे ट्रान्झॅक्शन सरकारकडे आहेत, ज्याच्यामध्ये दिसून येतंय की चाकणकर परिवाराचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप होता किंवा त्याचा सहभाग होता. या सगळ्या गोष्टींची मला मुख्यमंत्री महोदयांकडनं अपेक्षा आहे की त्यांनी खोलवर ही चौकशी करावी आणि जर ते दोषी असतील तर त्यांना नक्की कारवाई करावी त्यांच्यावर.